श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींचा हा तारक मंत्र प्रत्येक भक्ताला प्रत्येक संकटातून, दुःखातून, अडचणीतून बाहेर काढत असतो. आणि या तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं, तारक मंत्र कसा जप करायचा, केव्हा करायची, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. बघा, तारक मंत्राने जरी तुम्हाला सेवेला वेळ नाही आहे, कारण प्रत्येक स्वामी भक्त हा संसारामध्ये गुंतलेला आहे आणि प्रत्येकाला काही ना काही काम असतं, तर या तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं जेणेकरून तुमच्या सर्व समस्या दूर होतील, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. प्रिय भक्तांनो, आज आपण श्री स्वामी समर्थांचा दिव्य तारक मंत्र समजून घेणार आहोत. अनेक भक्त विचारतात, तारक मंत्र म्हणजे नेमकं काय? स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी हा एक मोठा आधार म्हणून दिला आहे. जेव्हा जीवनात दुःख, चिंता, भीती, निराशा किंवा संकटे येतात, तेव्हा हा मंत्र मनाला धीर देतो आणि श्रद्धा दृढ करतो. कधी कधी परिस्थिती इतकी कठीण असते की नामजप, पारायण किंवा पूजा करण्याची इच्छा होत नाही. मन सतत नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं. अशा वेळी हा तारक मंत्र आपल्या मनाशी संवाद साधायला शिकवतो. जसं आपण लहान मुलाला समजावून सांगतो, तसंच आपल्या मनालाही प्रेमाने सांगायचं, घाबरू नकोस, स्वामी माझ्या पाठीशी आहे. तारक मंत्र म्हणजे आपल्या मनाला धीर, आशा आणि विश्वास देणारा मंत्र. स्वामी महाराजांनी सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच आपण श्रद्धेने म्हणतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे शब्द केवळ ओठांनी नाही, तर मनापासून म्हणा. सेवा कशी करावी? शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे शांत वातावरणात स्नान करून स्वामींच्या समोर बसा. एक ग्लास भरून स्वच्छ पाणी घ्या आणि आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. बघा, तुम्ही हे संकल्पयुक्त सुद्धा करू शकता आणि संकल्प करून सुद्धा करू शकता. ती तुमची इच्छा राहणार आहे. फक्त तुम्ही जेव्हा ग्लास भरून घेता, तेव्हा तुम्हाला ग्लासावर उजवा हात ठेवायचा आहे. बरेचसे ताई दादा उजवा हात ठेवून सुद्धा ही सेवा करत असतात. मात्र तुम्ही 3 बोटं जर त्या पाण्यामध्ये बुडवले, त्या पाण्यामध्ये 3 बोटं ठेवून जरी तारक मंत्र म्हटला ना, तरीही खूप चांगलं असतं. कारण पाणी हे लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणत असता आणि तुम्ही जे काही सेवा करताना ते पाण्यामध्ये बरोबर त्याचे तरंग पाण्यामध्ये उतरत असतात आणि तो खरंच आपल्याला एक तीर्थ म्हणून आपल्या शरीरावर किंवा आपल्या काय समस्या असतील त्यावर एक समस्या म्हणून आपल्याला कामात येतो. तर तुम्हाला हा जो तारक मंत्र तुम्ही म्हणणार आहे, ते ग्लास भरून घ्यायचा आहे. त्यावर तुम्ही हात ठेवू शकता किंवा मग 3 बोटं त्यामध्ये बुडवू शकता. ही तुमची इच्छा आहे. मात्र तुम्ही हे करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, स्वामींसमोर शांत मनाने बसा. अगोदर स्वामींना प्रार्थना करा. तुमची काय इच्छा असेल ते स्वामींना तुम्हाला सांगायची आहे आणि नंतर शांत मनाने 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र पूर्ण झाल्यावर आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि ते पाणी प्रसाद म्हणून ग्रहण करा. अशी सेवा सलग तुम्हाला 11 दिवस किंवा 21 दिवस केल्यास मनात सकारात्मकता, शांतता आणि श्रद्धा वाढण्यास मदत होते. ज्यांना विशेष संकल्प करायचा नसेल त्यांनी रोज 3 वेळा श्रद्धेने तारक मंत्र म्हणावा, तरी सुद्धा चालेल. बघा, जर तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगलं, संकल्प करायचा असेल तर करू शकता. जर संकल्पयुक्त सेवा नाही करायची तर तुम्ही रोजचे 3 वेळा जरी तारक मंत्र म्हटला तरी सुद्धा चालतं. तुमच्या सर्व समस्या नक्कीच स्वामी दूर करणार आहे. तर लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला, तारक मंत्र जगाला ऐकवण्यासाठी नाही म्हणायचा आहे, तो आपल्या मनाला आधार देण्यासाठी म्हणायचा आहे. जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा संकटांना समोर जाण्याची ताकदही वाढते. बरेचसे ताई दादा की मंत्र लवकर पूर्ण व्हावा,
आणि एकदम फास्ट म्हणतील की निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बर पाठीशी. एवढं फास्ट तुम्हाला स्वामींना प्रसन्न करायचं आहे. तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हायची आहे. जर तुमची इच्छा मोठी आहे, तुमचे स्वप्न मोठे आहे, तर स्वामींना तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. म्हणून पूर्ण मनापासून एकदम शांततेत तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. एकदम शांत आवाजात म्हणा बघा. तुम्हाला या 11 दिवसात किंवा 21 दिवसात तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, आजपासून ही सेवा सुरू करू शकता. उद्या गुरुवार आहे. तुम्ही उद्याचा दिवस स्वामींचा आहे, तर उद्यापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता किंवा श्रावण महिना सुरू होणार आहे, तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि आपल्या मनोकामना स्वामींना सांगा. स्वामींच्या चरणी अर्पण करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुटुंबियापर्यंत, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रभावी सेवा आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला मग आता पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने या सेवेला सुरुवात करूया. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.